नमस्कार. खंड 28वा द्रोणपर्व भाग 3 जयद्रथ पर्व भाग 139. संजय पुढे सांगतो की अजिंक्य अशा सत्वताला अर्जुनाबरोबर पाहून भूरिश्रव अचानकपणे पुढे आला. तो सत्यकीला म्हणतोय, माझं भाग्य आहे की तू माझ्यासमोर आलेला आहेस. या युद्धात माझी एक इच्छा आहे की तुझ्याशी द्वंद्व करावं. जर तू युद्धातून पळालास तरच सुटशील, नाहीतर तुला माझ्यामुळे यमसदनात जाण्याचा रस्ता मोकळा होणार आहे. तुला तुझ्या वीरतेचा मोठा गर्व आहे ना? मी दशरथ घराण्याचा आहे. मी दुर्योधनाचा मित्र आहे. ते केशव आणि अर्जुन आज पाहतील तुझा माझ्याकडून कसा पराभव होतोय. माझ्या बाणाने मी तुला बर्बाद करणार आहे. तुझा वध मी इथे केला हे जेव्हा त्या पांडवाला म्हणजे युधिष्ठिराला समजेल तेव्हा त्याला पश्चात्ताप होईल की त्याने तुला तिथे कौरवांच्या आतल्या गोठात धाडलं. पृथाचा मुलगा म्हणजे धनंजय आज माझी हिंमत पाहणार आहे जेव्हा तो तुला मेलेला मातीत पडलेला पाहिल. तुझ्याबरोबर द्वंद्व करण्याची माझी फार पूर्वीपासूनची इच्छा आहे आणि ती आज पुरी करणार आहे. जसे शक्र आणि वली लढले तसेच आपण आज लढू, नाही तर तू बऱ्या बोलाने माझ्या पुढून पळून जा, तरच तू जिवंत राहशील. तेव्हाच तुला समजेल माझी मर्दानगी. मी तुला मारल्यानंतर तू यमाच्या घरी जाशील, जिथे अभिमन्यू आधीच गेलेला आहे. रावणाच्या मुलाला म्हणजेच इंद्रजिताला लक्ष्मणाने मारलं तसंच मी तुला आज मारणार आहे. आणि ते झाल्यावरच तुम्ही सतवत लोक माझ्या ताकदीला समजाल. मी तुला मारलं की तू सरळ यमाकडेच जाशील. ते कृष्ण आणि अर्जुन पाहणार आहेत, म्हणून तू न घाबरता माझ्याशी लढण्यासाठी तयार हो. तुला ठार मारून मी त्या सगळ्या विधवांना आनंद देणार आहे ज्यांचे पती तू ठार मारलेले आहेस या युद्धात. माझ्या दृष्टिक्षेपात आल्यानंतर तुझी सुटका होणारच नाही. जसं छोटंसं हरिण सिंहाच्या नजरेत आलं तर निश्चितपणे मरणार, तसं तुझं आज होणार आहे. भूरीश्वराचं ते उद्धटपणाचं बोलणं ऐकल्यावर युयुधन हसत हसत त्याला उत्तर देतो, अहो कुरील घराण्याचे, मी कधीच घाबरत नाही. आपण मला बोलवण्याने घाबरवण्याचा प्रयत्न करूच नका. मला तर द्वंद्वाची भीती अजिबात वाटत नाही. उलट मला द्वंद्व करायला आवडतं. मला तोच हरवेल जो माझी शस्त्र माझ्याकडून काढून घेईल. जोवर मी सशस्त्र आहे मी जिंकतच राहीन. उगीच घमेंडखोरी कशाला करता? करून दाखवा जे तुम्ही बोललात ते. नाहीतर तुमचं बोलणं शरद ऋतूतील ढगांच्या गडगडाटासारखंच समजलं जाईल. तुमचं ते फालतू बोलण्याने तुम्ही माझी करमणूक चांगली करत आहात. ज्या द्वंद्वाची आपण फार दिवसांपासून अपेक्षा करत आहात ते द्वंद्व आत्ताच का नाही सुरू करत? तुमच्याशी लवकरात लवकर द्वंद्व आरंभ करू. मी युद्धातून अजिबात पळणार नाही आणि तुम्हीसुद्धा पळण्याचा विचारही करू नका. अशा रीतीने ते एकमेकांशी हुज्जत घालत होते. त्यांच्या हमरीतुमरीमुळे त्यांचा क्रोध क्षणोक्षणी वाढत होता. त्या भांडणाचं अखेरीत द्वंद्वात परिवर्तन झालंच. जसे दोन हत्ती झुंजावेत तसेच ते होते. पहिला बाण रागाच्या भरात सत्यकीने मारला. त्यानंतर त्यांचं बाणयुद्ध चालू झालं सगळ्यांच्या समक्ष. सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रव आणि सिनीचा नातू लढू लागले. ते एकमेकांना बाणांच्या घेऱ्यात अडकवायला लागले. ते दोघंही एकमेकांना ठार मारण्याच्या इराद्यानेच लढत होते. भूरिश्रव सत्यकीवर 10 बाण मारतो. सत्यकी मात्र ते सगळे बाण हवेतूनच तोडून टाकतो. ते दोघेही उच्चकुलीन क्षत्रिय आपापलं कौशल्य दाखवत होते. ते एकमेकांना बाणाने जखमी करत असतात. त्यांचं रक्त मातीत पडत होतं. ते द्वंद्व हा एक प्रकारे द्यूताचा खेळच होता. कोण जिंकणार, कोण हरणार, ते कोण जिवंत राहणार, कोण मरणार ह्यावरच विसंबून होतं. त्यामध्ये मधला पर्यायच नव्हता. ते एकमेकांना शह देत होते बाणांच्या मार्फत. ते तर खरंच पाहण्यासारखंच होतं. त्यात ते जोर मिळवण्यासाठी मोठमोठ्यांदा ओरडतही होते. सगळ्या कौरवांच्या पुढे ते द्वंद्व होत होतं. कौरवांचे लोक भूरिश्रवाला उत्तेजन देत होते, कारण तेच त्या ठिकाणी जास्त संख्येने होते. ते एकमेकांचं धनुष्य तोडत होते, एकमेकांचे घोडे जखमी करत होते. घोडे गेल्यामुळे ते जमिनीवर उतरतात आणि तलवारीने लढाई चालू राहते.
दोघांच्या हातात लांब तलवारी आणि रुंद ढाली पण होत्या. ढाली बैलांच्या चामड्याच्याच होत्या. त्यांच्या विविध हालचालीमुळे त्यांचं कसब उत्तमच आहे तेही समजत होतं. दोघेही तोडीस तोड होते हे स्पष्टपणे समजत होतं. तलवारीचं वार चुकवण्यासाठी ते उंच उड्या मारित होते. त्या त्यांच्या हालचाली खरोखरीच पाहण्यासारख्याच होत्या. कौरवांच्या सैनिकांपुढे ते द्वंद्व होत होतं. त्यांच्या तलवारी तुटतात, मग ते ढाली बाजूला टाकून मल्लयुद्ध सुरू करतात. त्यासाठी ते मधूनच मुष्टियुद्धसुद्धा करत होते. दोघेही उत्तम मल्लसुद्धा होते. त्यांची त्यातील कसब विलक्षण होती. सगळेजण त्यांची युद्ध थांबवून ते द्वंद्व पाहण्यात गर्क झाले होते. कुस्ती करत असताना ते विचित्र आवाज काढून जोरही मिळवत होते. जसे पहाडावरील मोठे पशु करतात तसंच होतं. कधी छातीवर जोराने हात मारून तर कधी डोक्याने टक्कर देऊन ते त्यांच्या शक्तीचा अंदाज घेत होते. कधी पेज टाकत होते, कधी मातीत लोळून ते लढत होते. कुस्तीचे सगळे डाव ते अजमावत होते. ताज्या दमाचा भूरिश्रव थकलेल्या सत्यकीबरोबर कुस्ती करत होता हे कृष्ण आणि अर्जुन पाहतात. भूरिश्रव रागाने सत्यकीला एक जोराचा फटका मारतो. कृष्ण पार्थाला सांगतो, हे द्वंद्व समसमान नाही म्हणून त्याला रोखणं आवश्यक आहे. नाहीतर आपण आपला मोठा वीर विनाकारण घालवून बसू. तू सोमदत्ताच्या मुलावर बाणांचा वर्षाव सुरू करावा. भूरिश्रवाला त्याचा बळी घेऊ देऊ नकोस. अर्जुन त्याला उत्तर देणार तेवढ्यात तिथे जमलेले श्रोते अरे 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 हाय हाय असं ओरडू लागतात. कारण भूरिश्रव सत्यकीवर आणखीन एक जोराचा फटका हाणतो जो त्या थकलेल्या वृष्णीला सहन होत नाही. सत्यकी खाली कोसळतो. त्या थकलेल्या युयुधनाचं एक तंगडं पकडून सोमदत्ताचा मुलगा त्याला खेचायला लागतो, जसे सिंह हत्तीला खेचून नेत आहे. त्यानंतर भूरिश्रव त्याच्या म्यानातून तलवार काढतो. त्या तलवारीच्या मुठीने तो सत्यकीच्या डोक्यावर जोराचा प्रहार करतो आणि त्यानंतर तो युयुधनाचं शिर त्याच्या धडापासून कापण्याच्या तयारीत असतो. सत्यकीचं डोकं भूरिश्रवाने त्याच्या केसाने पकडलेलं असतं. त्यामुळे जेव्हा सत्यकी गोल गिरकी घेतो तेव्हा भूरिश्रवाचा नेम चुकतो आणि ते पाहून कृष्ण अर्जुनाला पुन्हा सांगतो, तो तुझा शिष्य मरणाच्या धाडीत सापडलेला आहे. काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर तो नाहक दुर्योधनाचा बळी ठरेल. अर्जुन म्हणतो, तो केवळ वृष्णीला खेचतोय. मनाने तो भूरिश्रवाचं कौतुकच करत होता, कारण भूरिश्रव त्याच्या जवळचा आप्त होता. पुढे तो म्हणतो, माझं लक्ष सिंधच्या राजावर आहे. मला या द्वंद्वात रस नाही. अजून मला तो मिळालेला नाही आहे. तो बोलल्यानंतर कृष्णाची आज्ञाप्रमाण मांडणारा पार्थ भूरिश्रवाच्या त्या हातावर त्याच्या गांडीवातून एक बाण असा मारतो की ज्या हातात तलवार होती तो हातच तुटून पडतो. आणि इथेच आपण 139वा भाग संपवणार आहोत. भाग 140वा. संजय पुढे सांगतो की तो हात आणि त्यामधलं दागिने आणि त्या हातात धरलेली तलवार खाली पडतात. ज्या हाताने तो सत्यकीचं मुंडकं उडवणार होता तो हात आता मातीत पडलेला होता. भूरिश्रव संतापून अर्जुनाकडे पाहतो आणि बोलतो, अर्जुना तू हे काय केलंयस? मी तुझ्याशी लढत नव्हतो, मग तू आमच्यात का आलास? ते तुझं कृत्य धर्माला धरून नव्हतं. ते तू तुझ्या नैतिकतेच्या संरक्षक युधिष्ठिराला सांगणार आहेस का? अशा प्रकारे दुसऱ्याच्या द्वंद्वात हस्तक्षेप करायला तुला कोणी रे शिकवलं? इंद्राने की द्रोणाने की कृपाचार्यांनी? तू द्वंद्वाचे नियम चांगले जाणत असताना हे काय केलंयस? द्वंद्वात सुद्धा ज्याला ठार मारता येत नाही, जो घाबरलेला आहे, जो अज्ञानी आहे, जो शस्त्रहीन आहे, ज्यांनी क्षमा मागितलेली आहे, जो हार मानतो, तसं काही नसताना तू मध्ये का आलास आमच्या द्वंद्वात? तू असं निषेधार्थ कृत्य केलेलं आहेस म्हणून ते पाप ठरतं. एखाद्या शूद्राचं ते कृत्य ठरतं आणि तू असं करू शकत नाहीस, पण तू केलेलं आहेस. मनुष्य संगतीप्रमाणेच वागत असतो. ज्याच्या संगतीत तू आहेस त्याच्या वाईट सवयी तुझ्यात प्रविष्ट झालेल्या आहेत असंच दिसतंय. त्या तुझ्या वृष्णी मित्रासाठी तू एका कुरूवर हात टाकलेला आहेस. तुला माहीत आहे, हे अंधक, हे वृष्णी हलक्या कुळातील क्षत्रिय असतात. त्यांच्याशी तुम्ही सोयरी करता, त्यामुळेच तू असा बिघडलेला आहेस. अशा हलक्या कुळातील लोकांशी तू का संबंध ठेवतोयस? अर्जुन त्यावर त्याला म्हणतोय,
तुझ्या म्हातारपणामुळे तुझी अक्कलसुद्धा नाठी झालेली आहे. द्वंद्वात दोघेही समसमान अवस्थेत असले पाहिजेत. तू ताज्या दमाचा आहेस आणि हा वृष्णी दिवसभराच्या कष्टाने थकलेला आहे. अशा परिस्थितीत त्याच्याशी आत्ताच द्वंद्व तू उकरून काढलंस, ते सुद्धा युद्ध नीतीच्या विरुद्धच होतं. त्याच्याशी तू जर दोघे समसमान हिंमतीत असताना केलं असतंस तर ते मात्र रास्त होतं. सत्यकीनी तुझं आव्हान स्वीकारून त्याची हिंमत दाखवली होती. राहता राहिला मुद्दा तुमच्या कुरु घराण्याच्या उच्चतेचा. पांडवांवर जे अन्याय झाले ते तुमच्या कुरु घराण्यातील लोकांनीच केलेले आहेत. तेव्हा कुठे गेली होती रे तुमची श्रेष्ठता आणि कुलीनता? माझं गांडीव न्यायासाठी काम करतं त्याप्रमाणे त्यांनी न्याय दिला आहे. सत्यकीला हेच सत्य आहे. वस्तुतः तो थकलेला आहे म्हणून तू जर त्याला वरदान दिलं असतंस तर ते खऱ्या क्षत्रियाला शोभणारं ठरलं असतं. पण ते तू केलेलंच नाही आहेस. द्वंद्वातील इतर नियमांचं सुद्धा तू पालन केलं नाही आहेस. त्यात वयाची समानता, ताकदीची समानता, क्षमतेची समानता अशा बऱ्याच बाबतीत ते द्वंद्व अन्यायकारकच होतं. म्हणून मी कृष्णाच्याच सल्ल्याने त्यात हस्तक्षेप केलेला आहे. तू आम्हा दोघांना म्हणजे अर्जुन आणि कृष्ण यांना चांगलंच ओळखत असताना असं कसं बोलतोस? याचं काही भान आहे का तुला? माझा धर्मशास्त्राचा अभ्यास चांगला आहे. मी कोणतंही गैरकृत्य केलेलं नाही आहे. मी युद्ध नीतीप्रमाणे सत्यकीला न्याय दिलेला आहे. तू जर त्याला लाथ मारून गेला असतास तर मी ते मान्य केलं असतं. पण तू तर त्याचा वधच करण्यास निघाला होतास. ते काही योग्य नव्हतं. म्हणून माझं कृत्य पुण्यकारकच आहे. सत्यकीची अजिंक्यता त्याच्या कुवतीने ठरलेलं आहे. तू त्याला तो ताज्या दमाचा असताना जर आव्हान दिलं असतंस तर ते नक्कीच योग्य होतं. पण तू त्याला तो थकलेला असताना आव्हान दिलं आहेस तेव्हा तेच युद्धनीतीच्या विरुद्ध होतं. जर अशा स्थितीत तू माझ्यासमोर त्याला मारलं असतं तर मी ते पाहत राहिलो असतो तर ते माझ्यासाठी दोषपूर्णच ठरलं असतं. म्हणून मी तुझा हात थांबवला आहे. मला हस्तक्षेप करावा लागला आहे. म्हणून ह्याकरता तू मला दोष देऊ शकत नाहीस. खरं तर तू स्वतःला दोष द्यायला पाहिजेस. कारण तूच युद्धाचे नियम तुझ्या द्वेषाच्या प्रेरणेने मोडत होतास. आता संजय पुढे बोलतोय की अशा प्रकारे त्यांच्यात बाचाबाची चालू होते. भूरिश्रव सत्यकीला सोडून देतो आणि स्वतःला प्रायश्चित्त करण्यासाठी निघून जातो. तो त्याच्या उरलेल्या डाव्या हाताने एका बाणांची शय्या तयार करतो. त्यानंतर ब्रह्मपदी जाण्याच्या तयारीला लागतो. त्याच्या आराध्य देवतेचं स्मरण करीत तो तिथेच बसतो. भूरीश्वर उपनिषदातील मंत्र उच्चारून मौन वृत्तीत ध्यान करायला लागतो. त्याचं ते ध्यान पाहून सगळेच कौरवांचे लोक धनंजयाला आणि कृष्णाला दोष देऊ लागतात. ते दोघे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, गप्प बसून राहतात. जरी कौरव भूरिश्रवाचं कौतुक करत होते परंतु त्यात त्यांना काही आनंद वाटत नव्हता. तुझे मुलगे धनंजयाला भूरिश्रवावरून वाईट बोलत असताना त्याकडे दुर्लक्ष करत तो सगळ्यांना उद्देशून म्हणतो, सगळ्यांना माझी प्रतिज्ञा ज्ञात आहे. अशी आहे की कोणाही आमच्या बाजूच्या सदस्याला कौरवांचा कोणीही मारू शकणार नाही माझ्या समक्ष. त्याप्रमाणे जे घडलं ते उचितच होतं. त्या प्रतिज्ञेला लक्षात घेऊन तुम्ही मला समजू शकता की मी भूरिश्रवाला का झापलंय. त्यात माझ्या प्रतिज्ञेचा समावेश होतो. ते नीतिशास्त्रानुसार उचित झालेलं आहे म्हणून त्यावर कोणीही काही भाष्य करण्याचं कारण नाही. जर अभिमन्यूचं मरणं तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझं हे करणं त्यापेक्षा नक्कीच जास्त चांगलं वाटायला पाहिजे तुम्हा सगळ्यांना. ते ऐकल्यावर भूरिश्रव त्याची मान खाली घालतो आणि अर्जुनाचं बोलणं योग्य आहे ते मान्य करतो. त्यानंतर अर्जुन त्याला म्हणतो, सालाच्या मोठ्या भावा म्हणजे भूरिश्रव, जो मला माझ्या युधिष्ठिरासारखा सन्माननीय आहे, भीम, नकुल, सहदेव यांच्यासारखाच प्रिय आहे, तसंच मी तुझ्यावर प्रेमही करत आहे. आता आमच्या सद्भावना घेऊन तू सिवी, उशिनर यांच्याकडे शांत मनाने निघून जा. कृष्ण भूरिश्रवाला म्हणतो, तू नेहमीच यज्ञ करत आलेला आहेस, अग्निहोत्र सांभाळतच असतोस, म्हणून आता त्या पुण्यवंतांच्या लोकात तू निघून जा. आता संजय पुढे सांगतोय, सोमदत्ताच्या मुलाने त्याचे केस सोडल्यानंतर सत्यकी उठून बसतो. त्यानंतर भूरिश्रवाची समशेर घेऊन तो त्याचंच डोकं कापण्यासाठी पुढे सरसावतो.
भूरिश्रवर त्यावेळी ध्यानात गेलेला होता, युद्ध विसरलेला होता. तो आधीच मारल्यासारखाच होता. सगळे पाहणारे योद्धे सत्यकीला थांब थांब असं सांगत होते. त्यामध्ये सगळेच होते, जसे कृष्ण, अर्जुन, भीम, युधामन्यू, उत्तम मौजास, अश्वत्थामा, कृप, कर्ण, वृषसेन आणि जयद्रथ. त्याला थांबण्याची विनंती करत असताना भावनेच्या आवेगात युयुधन भूरिश्रवाचं डोकं कापून टाकतो. जेव्हा तो ध्यानात होता ते डोकं खाली पडतं. ते पाहून कोणीही सत्यकीचं कौतुक करत नाही. सगळ्यांना उलट वाईटच वाटतं. परंतु आकाशातील प्रेक्षक मात्र त्याचं कौतुक करतात टाळ्या वाजवून. काही योद्धे सत्यकी बरोबर आहे असं मत मांडतात. द्वंद्वाच्या नियमानुसार जे सत्यकीने केलं ते योग्यच आहे, कारण त्यात जो मरेल तो हरला असंच होतं. त्याप्रमाणे भूरीश्वर मेला म्हणजे सत्यकी जिंकला होता. त्यातील भावनांचा भाग वेगळा होता आणि व्यवहार वेगळा होता. जे प्रारब्धात ठरलेलं होतं ते घडलेलं आहे. क्रोधातून माणसाच्या दुःखांना सुरुवात होत असते. विधात्याने ते अगोदरच तसं ठरवलेलं होतं, तेच आत्ता झालेलं आहे. भूरिश्रवाचा वध सत्यकीच्या हाती होता, तो झालेला आहे असं ते सिद्ध एकमेकांना सांगत होते. सत्यकी जोराने सगळ्यांना कौरवांना उद्देशून म्हणतो, तुम्ही कौरव स्वतःला उच्च समजता, तसा आवही आणता. मग तुम्ही 6 जणांनी मिळून अभिमन्यूला ठार मारलं, तेव्हा कुठे गेला होता तुमचा सुसंस्कृतपणा? मी म्हणालो होतो की जो मला निशस्त्र करेल, मला लाथ मारेल, त्याला मी ठार मारीन. त्याप्रमाणे ते सगळं भूरिश्रवानी केलं माझ्याबरोबर. त्यामुळेच त्याला मी मारलेलं आहे आणि तेही नियमानुसार योग्यच ठरतं. तुम्ही काही केलं तरी त्याला कोणी विचारायचं नाही आणि आम्ही केलं की त्यावर मात्र नियमांची चर्चा करायची. ह्यात कोणता न्याय आहे? मी असं पक्षपाती नियम मानणारा नाही. भूरिश्रवाची हत्या मी नियमानुसारच केलेली आहे. त्याबद्दल फालतू चर्चा नको आहे. पार्थाने जे केलं भूरिश्रवाचा हात कापून ते सुद्धा योग्यच होतं. तो त्याच्या प्रतिज्ञेचाच भाग होता. तो भूरिश्रव संन्यास घेतो, त्याच्याशी मला काय करायचं आहे? मी माझ्या शत्रूला मारलेला आहे. मग त्याने संन्यासाची घोषणा केली की त्याचा माझा काहीही संबंध नाही. क्षत्रिय धर्मानुसार जे योग्य तेच मी केलेलं आहे. अनेक कौरव त्याला अनुमोदन देताना दिसतात. आता पुढे संजय सांगतोय, सत्यकीचे जे स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं होतं ते ऐकल्यावर कोणीही काहीही बोललं नाही. तरीही सगळे भूरिश्रवाचंच कौतुक करत होते. कोणीही सत्यकीचं कौतुक करत नव्हते. भूरिश्रवाने मंत्र म्हणत संन्यासाची दीक्षा घेतली होती, त्याचं कौतुक होत होतं. त्यांनी केलेले दान सगळे आठवत होते. भूरिश्रवाचं तिथे मातीत पडलेलं शीर यज्ञात बळी दिलेल्या घोड्याच्या डोक्यासारखं दिसत होतं. भूरिश्रवाचा देवात सुद्धा मोठा बोलबाला होता. कौरवांचा एक नामी योद्धा मारला गेलेला होता. इथेच आपण आपला 140वा भाग संपवणार आहोत. भाग 141. धृतराष्ट्र म्हणतात की द्रोण, कर्ण, विकर्ण, कृतवर्मन अशा सगळ्या बलाढ्य योद्ध्यांचा पराभव करणारा युयुधन भूरिश्रवाकडून कसा मातीत दाबला गेला ते मला सांग. त्यावर संजय सांगतोय, ऐका त्याची माहिती. त्यामागे एक कथा आहे, ती प्रथम सांगतो. मागे भूतकाळात सत्यकी आणि भूरिश्रव कसे जन्मले ते आपल्याला पाहावं लागेल. ते समजलं की सगळं समजेल. ऋषी अत्रीला सोम नावाचा पुत्र होता. सोमाला बुध होता. बुधाला एक पुत्र होता जो इंद्रासारखा तेजस्वी होता आणि त्याचं नाव होतं पुरुरव. पुरुरवाला एक पुत्र होता, त्याचं नाव होतं अयुध. त्याचा मुलगा नहुष, त्याचा मुलगा ययाती, जो राजर्षी म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. ययातीला देवयानीपासून यदू जन्मला. त्या यदू घराण्यात देवमिधा जन्मला. त्याच्या वंशात सूर जन्मला, जो 3ही जगात ख्यातनामच होता. त्याच्या घरात वासुदेव जन्मला. सूर कार्तवीर्यासारखा पराक्रमी होता. त्या सूराच्या घराण्यात पुढे सिनी जन्मला. अहोराजन, त्या सुमारास देवकाच्या कन्येचं स्वयंवर योजलं गेलं होतं. त्या लग्नासाठी सगळे क्षत्रिय जमले होते. त्या स्वयंवराच्या पणात सिनी सगळ्या क्षत्रियांना पराभूत करतो आणि देवकीला वासुदेवासाठी त्याच्या रथातून पळवून नेतो. देवकी त्याच्या रथातून जात आहे ते सोमदत्ताला पाहवत नाही.
त्यांच्यात द्वंद्व सुरू होतं. ते अर्धा दिवस चालतं. ते द्वंद्व पाहण्यासारखं होतं. ते कुस्तीचं द्वंद्व होतं. त्या कुस्तीत सोमदत्त जोराने जमिनीवर सिनीने फेकला. त्याची तलवार घेऊन आणि केसाने पकडून सिनीने त्याला एक लाथ मारली. ते सगळे राजे पाहत होते. त्यानंतर सिनीने त्याला दयेपोटी माफ केलं आणि सोडून दिलं. त्यामुळे सोमदत्ताचा मोठा उपमर्द झाला होता. त्यामुळे तो तपश्चर्या करू लागला की महादेव प्रसन्न व्हावेत. त्याच्या घोर तपस्येमुळे महादेव यथावकाश प्रसन्न होतात. ते सोमदत्ताला विचारतात की त्याला काय पाहिजे आहे, म्हणून तोही तपस्या करत आहे. सोमदत्त म्हणतो की त्याला असा वर पाहिजे की मला असा पुत्र व्हावा जो सिनीच्या मुलाला म्हणजे वंशजास भर सगळ्यांच्या सभेत लाथ मारील. ते ऐकल्यानंतर महादेव तथास्तु असं म्हणतात आणि महादेव अंतर्धान पावतात. त्या आशीर्वादामुळे लवकरच त्याला भूरिश्रव होतो. त्याप्रमाणे भूरिश्रव सिनीच्या वंशजाला सगळ्यांच्या देखत लाथ मारतो. अशी कथा आहे त्या लाथाडण्याच्या मागची. संजय पुढे सांगतो की त्याने त्या मागची कथा सांगितलेली आहे. तो सिनीचा वंशज सत्यकी कोणाकडूनही हरणारा नव्हता. ते वृष्णी नेमबाजीत तर अव्वलच होते. त्यांचं युद्धकलेचं ज्ञान पूर्ण होतं. ते देवांकडून सुद्धा हरत नव्हते. ते दानव गंधर्व कोणाकडूनही हरत नव्हते. त्यांची मती स्थिर अशी असल्यामुळे त्यांच्यात गोंधळही होत नसे. ते नेहमीच योग्य निर्णय घेत असत. म्हणून असं म्हणतात की वृष्णींच्या बरोबरीचे कोणीही नाही. ते स्वतंत्र बुद्धीचे होते. त्यांच्या वागण्या बोलण्यात सुसंस्कृतपणा असतो. ते वडीलधाऱ्यांचा कधीही अपमान करत नाही आणि ते सदैवच अजिंक्य असतात. ते केलेल्या उपकाराची फेड करतात. ब्राह्मणांचा आदर करतात. खरं बोलतात. त्यांच्यामध्ये गर्विष्ठपणा नसतो. त्यांना त्यांच्या यशाचा गर्वही नसतो. ते आस्तिक असतात. त्यांच्यात संयमीपणा असतो. ते दयाळू असतात. अशा उत्तम गुणांमुळे ते हिंमतवान असतात. ते मोठी दिव्य करू शकतात. ह्यासाठी त्यांना पराभूत करणं कोणालाही शक्य नसतं. तुम्हाला जे माहिती करून घ्यायचं होतं ते मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. परंतु तिथे जे घडत आहे त्यामागे आपली वाईट धोरणं कारणीभूत आहेत. इथेच आपण 141वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 142. धृतराष्ट्र म्हणतात की भूरिश्रवाचा वध झाल्यानंतर पुढे काय झालं ते मला सांग. अर्जुन वासुदेवाला सांगतो त्याने घोडे दामटवले पाहिजेत जयद्रथाला पकडण्यासाठी. जिथे जयद्रथ आहे तिथे गेलं पाहिजे. सूर्य मावळतीकडे जात आहे. आपल्याकरता फारच थोडा समय उरलेला आहे. त्याच्या संरक्षणार्थ अनेक कुरुयोद्धे तिथे नेमलेले आहेत. त्या सगळ्यांना मारत मला त्याच्यापर्यंत जावं लागणार आहे. तरच मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकेन. ते बोलल्यानंतर कृष्ण त्याचे चांदीसारखे चमकणारे घोडे त्या दिशेने पळवतो. जयद्रथाच्या भोवती दुर्योधन कर्ण वृषसेना आणि जयद्रथ स्वतः उभे होते. ते तिथे जातात वेगाने. विभत्सू जयद्रथाला पाहतो. त्याच्या डोळ्यातून रागाचे अंगार बाहेर पडू लागतात. दुर्योधन कर्णाला म्हणतो, अरे विकर्तनाच्या मुला, आता युद्धाची वेळ आलेली आहे. आता तुझ्या उत्तम युद्धकलेचं प्रदर्शन हे झालंच पाहिजे. असं आपल्याला करायचं आहे की कुठल्याही परिस्थितीत जयद्रथ मारला गेला नाही पाहिजे. त्यामुळे 2 गोष्टी साध्य होतात. दिवस संपायला आलेला आहे. अर्जुनाच्या बाणांच्या युद्धात अडकवून ठेवायचं तुझं काम आहे. एकदा का दिवस मावळला की आपला विजय झाला असं समज. कारण अर्जुनाला अग्निकाष्ठ भक्षण करावी लागतील. म्हणजे पांडव हरल्यातच जमा होतील. अर्जुन मेला की ते पांडवसुद्धा मरतील. त्यानंतर सगळी पृथ्वी आपलीच झालेली असेल. काही घटकांचाच तर प्रश्न आहे. तेवढा वेळ त्याला तू युद्धात गुंतवून ठेव, म्हणजे जय आपलाच आहे. पार्थाने अविचाराने आणि भावनेच्या भरात ती प्रतिज्ञा केलेली आहे असं मला वाटतंय. मला वाटतं की ती प्रतिज्ञा त्याच्या नाशाची नांदीच आहे. त्याचा नाश म्हणजेच पांडवांचा नाश. तुझ्याकडून जर तो सुटला तर पुढे शल्य कृप आहेतच त्याला अडवायला, आणि त्याही पुढे अश्वत्थामा आहे. त्यानंतर दुःशासन आहे. असे बरेच योद्धे आहेत जयद्रथाला वाचवण्यासाठी. परंतु तुझ्यावर माझी जास्त भिस्त आहे. इथेच त्याला थकवलं की पुढचं काम सोपं होईल. तो पहा, सूर्य
क्षितिजाला पार टेकलेला आहे. फार थोडा अवधी आहे त्या पांडवाला त्याचं वचन पुरं करण्यासाठी. ते ऐकल्यानंतर कर्ण त्याला म्हणतो, भीमसेनाने माझं शरीर फार वाईट प्रकारे जखमी केलेलं आहे. अशा परिस्थितीत पार्थाबरोबर तिरंदाजी करणं मला कसं झेपेल ते पाहावं लागेल. मी इथे रणभूमीत हजर आहे कारण मला हजर राहायलाच पाहिजे, पण माझी ती ताकद आज नाही हेच सत्य आहे. भीमाने मारलेले विषारी बाण माझं सगळं अंग भाजून काढतो आहे. तरीही मला जमेल तितकं चांगलं लढण्याची कोशिश करीन. माझं आयुष्य तुझ्यासाठीच आहे, परंतु ज्या स्वाभाविक मर्यादा असतात त्याचं भानसुद्धा ठेवावंच लागतं. म्हणून मी तुला सांगितलं एवढंच. कृपया गैरसमज करून घेऊ नकोस. मी माझी शर्त करणारच आहे. त्याला प्रथम मला मारावं लागेल, नंतरच तो पुढे जाईल एवढंच मी पाहीन. मी तुझा तर हितचिंतकच आहे. तुझ्यासाठी काहीही करीन, त्याबद्दल तू निश्चिंत अस. शेवटी भाग्यात जे असेल ते होणारच आहे, हे आपण सगळेच जाणतो आहे. ते त्याचं बोलणं होत असताना अर्जुन त्याचं जोरदार शरसंधान सुरू ठेवतो. ते फार भयंकर होतं. त्याला विरोध करणारे सगळे तो वेगाने ठार मारत असतो. वाटेत जे येईल ते सगळं तो नष्ट करत असतो. त्याच्या भडीमारापुढे कोणाचाच टिकाव लागत नव्हता. घोडे, हत्ती असे सगळेच मारले जात होते. विलक्षण शक्ती असलेले काही वेगळ्या प्रकारचे बाण तो इथे वापरत होता. रथाचं आस तुटल्यामुळे रणभूमीत सगळीकडे रथांचा ढीगच लागलेला होता आणि त्यावरील योद्धे कुठेतरी पळून गेले आहेत असंच दिसत होतं. तुमच्या योद्ध्यांचा संहार करत करत तो पुढे वेगाने येत होता. त्याला जयद्रथाचा वध करण्याची घाई झाली होती. तो आता जयद्रथाच्या समीप पोचलेला होता. अर्जुनाबरोबर भीम आणि सत्यकी होते. त्यांचे हुशार सैनिकही होते. ते अर्जुनाला संरक्षण देत होते. तुझं सैनिक त्यांना पाहून दूर जात होते, त्यामुळे अर्जुनाचं काम सोपं होत होतं. अर्जुनाचा जोर पाहून तुमचे मोठमोठे योद्धेसुद्धा बाजूला होत होते. अर्जुन शेवटच्या आघाडीपर्यंत पोचतो तिथे दुर्योधन, कर्ण, वृषसेन, शल्य, अश्वत्थामा, कृप आणि स्वतः सिंधचा राजा जयद्रथ अर्जुनाची वाट पाहत उभे होते. ते सगळेच महायोद्धे जयद्रथाला वाचवण्यासाठी अर्जुन आणि कृष्णाला ठार मारण्याचे मनसुबे आखत होते. त्यावेळी धनंजयाचा अवतार महाभयंकर होता, जसा काही साक्षात यमदेवता. त्याच्या रथात तांडव होत होतं. ते पाहून कोणीही भयचकितच होत होते. त्याच्या धनुष्यातून विलक्षण असे ध्वनी उत्पन्न होत होते. ते कोणालाही खच्ची करणारेच होते. सूर्य संध्याकाळच्या लाल रंगात अवतीर्ण झालेला होता, त्यामुळे सगळीकडे लाल छटा पसरलेल्या होत्या. काही घटकांचा समय आता उरलेला होता आणि जर त्या वेळात अर्जुन जयद्रथाला मारून नाही शकला तर त्याला अग्निकाष्ठभक्षण करावी लागणार होती. कृष्ण मात्र गालातल्या गालात हसत होता, जसं काही त्याला माहिती होतं की विधात्याने काय ठरवलेलं आहे. कौरवांनी अर्जुनावर बाणांचा भडीमार चालू केला की तू पुढे येणारच नाही. ते सगळेच बाण विषारी होते. जर त्यातला एक अर्जुनाच्या शरीरात गेला तर तो तात्काळ बेहोश झाला असता, परंतु अर्जुनाचं कवचच अभेद्य होतं आणि ते त्याच्या सर्वांगाला झाकत होतं. त्यामुळे ते बाण व्यर्थ जात होते. त्या बदल्यात अर्जुनाच्या गांडीवातून मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या वेगाने अनेक प्रकारचे बाण सुटत होते. ते कौरवांच्या महारथींना घायाळ करत होते, परंतु त्यांची संख्याच इतकी अफाट होती की धनंजयाला पुढे सरकण्यास त्रास होत होता. अर्जुन आता प्रमुख योद्ध्यांवर त्याचं लक्ष केंद्रित करतो. त्यात अश्वत्थामा पुढे येतो. तो अर्जुनाला 10 आणि कृष्णाला 7 बाण मारतो. त्याचवेळी इतर योद्धे ज्यांचा मी आधी उल्लेख केलेला आहे ते पार्थाला आवरण्यासाठी पुढे पुढे सरकतात. दुर्योधन त्यांचं नेतृत्व करत असतो. अर्जुन त्याची दैवी आयुध वापरू लागतो, त्यामुळे कृप, अश्वत्थामा गोंधळून जातात. अर्जुनावर अश्वत्थामा 20 आणि वृषसेन 7 बाण मारतात. दुर्योधन 20 आणि कर्ण आणि शल्य प्रत्येकी 3 बाण मारतात. ते सगळे जोरजोराने ओरडत त्यांचे बाण मारत असतात आणि त्या सगळ्या योद्ध्यांनी त्यांचे रथ अर्जुनाच्या रथाला वेढा दिल्यासारखेच गोलाकारात उभे करतात, ज्यामुळे कृष्णाला त्यांचा रथ पुढेच नेता येत नाही. त्या सगळ्यांचं लक्ष सूर्याच्या क्षितिजावरील जागेकडे होतं. सूर्य अजून क्षितिजाला टेकलेला नव्हता.
दोन्ही बाजूंनी बाणांचे पाऊस पडत होते, त्यामुळे कोणीच कोणाला पाहू शकत नव्हतं. कौरवांचे योद्धेसुद्धा त्यांच्याकडे असलेली दैवी आयुधं वापरू लागतात. तरीही तुमच्या योद्ध्यांचा नाश करत धनंजय ती तुमची फळी तोडून जयद्रथापर्यंत पोचतोच. कर्ण भीमाच्या आणि सत्यकीच्या समोर अर्जुनावर बाणांचा मारा करतच होता. पार्थ कर्णाला त्याच्या बाणाने भोसकतो. ते 10 बाण त्याच्या वर्मी लागतात. तो कळवळतो. भीम कर्णावर बाणाचा मारा चालू करतो. पार्थ कर्णावर 7 जोरदार बाण फेकतो. काही काळ कर्णच त्यांच्याशी लढत होता असं दिसत होतं. कर्ण एकटा अर्जुन, भीम आणि सत्यकी अशा तिघांशी लढत होता. अखेरीस फाल्गुनी कर्णाला असा काही भोसकतो की तो गप्पच होतो. त्याच्या सगळ्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या उडतात. तरीसुद्धा तो अर्जुनावर 50 बाण मारतो. अर्जुन त्याच्या छातीत 9 बाण मारतो, असे की त्यांनी कर्ण मेलाच पाहिजे. तेवढ्यात तिथे अश्वत्थामा येतो कर्णाला मदत करण्यासाठी. अर्जुनाचे बाण फोडण्याचं काम तो आता करायला लागतो. त्यानंतर तो कर्ण एक नवीन धनुष्य घेतो. त्यांनी तो अर्जुनावर 1000 बाण मारतो. टोळधाड असावी असे ते बाण त्याच्यावर जाऊन पडतात. त्या दोघात एक तुंबळ युद्ध सुरू होतं आणि ते सगळे पाहत असतात. त्यांचं इतर युद्ध थांबवलेलंच असतं. जोरजोराने ते ओरडत नाचत बाणांचा वर्षाव करतच असतात. त्यांचे बाण उंच आकाशात जाऊन खाली येत होते. त्यामुळे तुमच्या अनेक सैनिकांचे जीवही जात होते. त्याच्या धनुर्विद्येचं कौशल्य सगळेच पाहत होते. आकाशातील प्रेक्षक तर त्याचं कौतुकच करत होते. त्यानंतर अर्जुन कर्णाचे 4 घोडे मारून टाकतो. कर्णाच्या सारथ्याला सुद्धा इजा करतो. कर्णाचा रथ कुचकामी झालेला होता. तो त्याला आधी झालेल्या जखमांमुळे आणि आत्ताच्या मारामुळे बेहोश होतो. काही काळासाठी तो बाद होतो. आता अश्वत्थामा कर्णाची जागा घेतो. त्यानंतर सल्य पुढे येतात. अश्वत्थामा कृष्णाला 8 बाण मारतो. ते त्याला लागतच नाहीत. तो धनंजयाला 20 बाण मारतो. जयद्रथसुद्धा अर्जुनाला 4 बाण मारतो. वृषसेनसुद्धा 4 बाण मारतो. धनंजय त्या सगळ्यांना बाणाने जखमी करत असतो. द्रोणाच्या मुलाला 64 बाण तर सल्ल्यावर 60 बाण मारतो. वृषसेनाला आणि कृपांना 20 प्रत्येकी मारतो. पार्थ मोठ्याने आरोळी मारतो. तुमचे योद्धे जोराने सव्यसाचीवर चाल करतात. अर्जुन त्यावेळी वरुण अस्त्राचा उपयोग करतात. त्यामुळे धृतराष्ट्राचे गोंधळून जातात. पार्थ सावधगिरीने त्यांचा मारा करत करत पुढे सरकत असतो. त्याला त्याच्यावर झालेले सगळे अन्याय आठवायला लागतात. गेलेलं राज्य पुन्हा मिळवण्यासाठी तो लढत होता, त्याची त्याला जाणीव असते. वनवासात घालवलेले दिवस त्याला आठवतात. त्यांनी गांडीवातून सोडलेल्या बाणांमुळे सगळे आकाश अंधकारमयच होतं. आकाशातून अशनी कोसळू लागतात. कावळे कुठून तरी येतात. मृतांच्या शरीरावर येऊन बसतात. अशी अभद्र दृश्य दिसायला लागतात. अर्जुन त्याच्या शत्रूंचा संहार करतच असतो. जसे महादेव पिनाकाच्या मदतीने असुर, दानव, दैत्य मारत होता, तो शत्रुघ्न योद्धा कौरवांचे मोठे मोठे योद्धे मारत असतो. त्यानंतर कौरवांचे इतर राजे त्यांची दुसऱ्या प्रकारची आयुध जसे गदा, सोटे, मोठे सुरे घेऊन सव्यसाचीवर चाल करतात. ते त्यांच्या वाहनावर म्हणजेच हत्ती, घोडे वगैरेंवर आरूढ होऊन येतात. ते त्यांचं स्वरूप विलक्षण घाबरवणारं असंच होतं. अर्जुनाला त्या रानटी असलेल्या योद्ध्यांचं हसूच येतं. तो त्यांचा सहजासहजी बेसहारा करून टाकतो. त्यामुळे यमाच्या राज्याची लोकसंख्या आणखीनच वाढलेली असते. इथेच आपण आपला 142वा भाग संपवणार आहोत.